कराड सैदापूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला असून हा वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे। अपक्ष उमेदवार महादेव जानराव यांनी छाननी दरम्यान सागर शिवदास यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती। मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही हरकत फेटाळत सागर शिवदास यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला। या निर्णयाच्या विरोधात अपक्ष उमेदवारांनी कोल्हापूर सर्किट बेंच येथे अपील दाखल केले असून या प्रकरणाची सुनावणी 27 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे। सागर शिवदास यांना 3 अपत्ये असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात गुरुवारी अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती। अपक्ष उमेदवारांनी सागर शिवदास यांच्या 3 अपत्यांचे जन्म दाखलेही सादर केल्याचा दावा केला आहे। जिल्हा परिषद गट यामध्ये मी स्वतः उमेदवार आहे, नरहरी जानराव। तसेच माझ्या गटामध्ये दुसरा भाजपचा उमेदवार आहे सागर भीमराव शिवदास। या उमेदवाराच्या विरोधात मी ज्यावेळेस छाननी प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस 3 अपत्ये असल्याचे सत्य पुरावे त्यांना दाखल केलेले आहेत आणि त्या दाखल केलेल्या पुराव्या मला न्याय पाहिजे होता तो मिळालेला नाही। आणि असा ह्याच्या विरोधात ज्यावेळेस आम्ही आता माहिती घेतली ह्याच्या वेळेस छाननीच्या वेळेस त्यावेळेस त्यांच्या वकिलांनी हे 3 पैकी 2 अपत्य हयात आहेत व एक मुलगी ते मृत्यू झालेला आहे, निधन झालेलं आहे असं त्यांनी दाखवलेलं आहे। पण माझ्याकडे 3ही मुली जन्म झालेले आहेत आणि त्या जन्माचे पुरावे सत्य प्रतिमा माझ्याकडे आहेत। त्या मी रिटर्निंग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मी जमा केलेले आहेत। त्याच्यावर मला न्याय पाहिजे होता तो मिळालेला आहे। मात्र हे सर्व आक्षेप असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार मोहनराव जानराव यांनी केला आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दबावाखाली निर्णय दिल्याचा गंभीर आरोप देखील जानराव यांनी केला आहे। वैध करण्यासाठी सत्तारूढ पक्षातील श्रीयुत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव होता असं माझ्या 100% खात्री आहे। सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत जानकर आणि ते बनवडीचे उपसरपंच आहेत ते जिल्हा परिषदेच्या 58 सैदापूर जिल्हा परिषदेमध्ये गटामध्ये अपक्ष म्हणून इच्छुक आहे। पण त्याच गटामध्ये एक भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार सागर भीमराव शिवदास यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांनी सर्व कागदपत्र पुराव्यासाठी जोडलेले आहेत की सागर भीमराव शिवदास या व्यक्तीला 3 अपत्ये आहेत। त्यांची 3 अपत्ये कुठल्या दवाखान्या हॉस्पिटलमध्ये जन्मली, त्यांची 3 अपत्ये आता त्यातले 1-2 अपत्ये शिक्षण कुठे घेत आहेत हे संपूर्ण पुरावे त्या ठिकाणी त्या प्रांताच्या प्रतिनिधी जोडलेले आहेत। हा सागर भीमराव शिवदास हा जिल्हा परिषद उमेदवार आहे। राजकारण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे, परंतु राजकारणाच्या उमेदवारी वैध होण्यासाठी की माझी 2 नंबरची मुलगी मयत आहे म्हणून मी 3 नंबरच्या मुलीला जन्म घातलेला आहे आणि मला तुम्ही 2 नंबरच्या मुलीचा मृत्यूचा दाखला सादर करायला 10 दिवसाची मुदत द्या, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्याचे वकील त्या ठिकाणी करतात। ही समाजाच्या दृष्टीनं अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे। आणि जो तो स्वतःच्या मुलीचा होऊ शकत नाही, जो स्वतःच्या मंडळीचा होऊ शकत नाही, स्वतःच्या कुटुंबाचा होऊ शकत नाही, तो समाज कसा होणार? तुझ्या राजकारणासाठी तर आपली जन्मदाती मुलगी जिवंत हयात असलेली शिक्षण घेत असलेली मुलगी मृत म्हणून घोषित करतो ही समाजाच्या दृष्टीने ह्या राज्यातील माझ्या माहितीनं देशातील पहिली घटना असेल। आणि या गोष्टीचा मी तुमच्या तमाम या जनतेच्या वतीने जाहीर निषेध करतो। त्या गोष्टीला त्या ठिकाणी माननीय कोल्हापूर खंडपीठामध्ये जानरावांनी आक्षेप घेतलेला आहे। हे माझ्याकडे त्याची कॉपी मिळालेली आहे आणि त्या खंडपीठाच्या आक्षेपाची मंगळवारी सकाळी मुंबई हायकोर्टामध्ये ठिकाणी सुनावणी आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की पक्ष सत्ता तुमची, पक्ष तुमचा, राजकारण तुमचं, पण अरे मृत व्यक्तीला म्हणून तुम्ही बी कोणाच तरी मुलं आहात, तुमच्या पोटी मुलीने मुलींनी जन्म घेतलेला आहे आणि अशा पद्धतीच्या उमेदवाराला तुम्ही पाठीशी घालताय। हा संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये प्रचाराचा आमचा मोठा भाग असणार आहे की भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार स्वतःची मृत मुलगी पुढे होऊन अर्ज वैध करून घेतो। म्हणजे ही लोकशाहीला स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून दिलेली आहे ती घटना पायमल्ली तोडवण्याचा हा कार्यक्रम आहे।
ह्याच गोष्टीचा मी जाहीर निश्चित या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या सागर शिवदास यांच्या बाजूनं निर्णय देण्यात आल्याचा दावा अपक्ष उमेदवारांनी केला असून मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून कराड जिल्हा परिषद निवडणुकीतील हा वाद पुढे काय वळण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.